मोहन भागवतच्या इशाऱ्यावरती आज आझाद मैदानला एक इट्सभर आणि टीचभर माणसाने फुले शाहू बाबासाहेबांचा अपमान केला. याचा बोलवता धनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरएसएसचा मोहन भागवत आहे. दंगलच घडत नाही. 4 इकडले घातले, 4 तिकडले घातले, शिव्या द्यायला लावल्या. पण ह्या पट्ट्याने महाराष्ट्रात सांगितलं आरएसएस आमचा शत्रू आहे. मग दंगलच होत नाही. दंगल होत नाही तर काय, फुले शाहू बाबासाहेबांना बोला, म्हणजे लोक चवतळतील, पेटून उठतील, दंगली होतील, मग कोम्बिंग करू, मग मारू, मग पुन्हा सोमनाथ सूर्यवंशी घडू, पुन्हा भीमा कोरेगाव घडू, मग पुन्हा यांना मारू. बस झालं ना. देवेंद्र फडणवीस दंगलीचे पॅटर्न आमच्याच कपाळावर किती दिवस. हे योग्य नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्हाला करायची नाही. अधिवेशनमध्ये प्रश्न येतात, त्याचे उत्तरं तुम्हाला द्यायचे नाहीत. मग या काळात करायचं काय? बौद्ध मातंग द्या वाद लावून. तो इजबर टिजबर तालुक्याचा प्रश्न आहे, तो जाफराबाद काढला, ते तिकडं मिटून जाईल. आजपर्यंत आमच्या बापापर्यंत गेलेल्याला कुणालाही आम्ही सोडलेलं नाही. मग तो करणी भरणीचा पण आला होता, टांबराळ तोंडाचा, तो बी नीट केला. असे लय येतेत, लय नीट करतो. आम्हाला आमचं कामच आहे हे. पण ह्या चिल्लर थिल्लरला जे बोलायला लावून थिल्लरपणा जो केला मोहन भागवत, याचं हसू येतंय. आणि यांनी दंगली होतील, यांनी वाद लागल, या आविर्भावातून बाहेर या. आम्ही 59 जातीत भांडण होऊ देणार नाही. पण कुणीही समाजकंटक असो, कुणीही असो, 59 जातीतल्या कोणत्याही जातीचा असो, त्याला तर सोडणार नाहीत. हे पायदळ जर तुम्ही आमच्या विरोधात